सोलापूर शहरातील होडगी रोड आणि जुळे सोलापूर परिसराला शहराशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या 3 वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। प्रकल्पासाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात 10% काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। परिणामी वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि दैनंदिन प्रवासातील अडचणी कायम आहेत। आसरा रेल्वे उड्डाणपूल हा होडगी रोड, जुळे सोलापूर आणि परिसरातील हजारो नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा आहे। पुलाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यास वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होईल अशी अपेक्षा होती। मात्र काम रखडल्यामुळे सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन आणि शालेय वेळेत या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। याचा फटका विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच रुग्णवाहिकांनाही बसत आहे। वाहतूक कोंडीमुळे वेळेचा अपव्यय, इंधनाची नासाडी आणि वारंवार होणारे किरकोळ अपघात यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। सुमारे 3 वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाच्या रुंदीकरणासाठी सुमारे 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। मात्र निधी उपलब्ध असतानाही काम अपेक्षित वेगाने होत नसल्याने नागरिकांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। रखडलेल्या कामाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। या प्रश्नावर विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम, प्रशांत बाबर तसेच स्थानिक नागरिकांनी पुलाच्या कामाला तातडीने गती देण्याची मागणी केली आहे। जुळे सोलापूर भागातील नागरी वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे हा आसरा पूल। या आसरा पुलाच्या रुंदीकरणाचं काम व्हावं म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने 2018 सालापासून आम्ही वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहोत आणि या दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रयत्नातून केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी या आसरा पूल रुंदीकरणाच्या कामासाठी 28 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि एकदा नव्हे तर तब्बल 2 वेळा या आसरा पूल कामाच्या उद्घाटन करण्यात आलं। आज 3 वर्ष म्हणजे 7 जुलैला 3 वर्ष झालं तरी या पुलाचं 10% सुद्धा काम करण्यात आलेलं नाही। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 7 तारखेला आम्ही या पुलाचा 3रा वाढदिवस साजरा करून शासनाचा निषेध केलेला आहे। खरं पाहता बघितलं तर या पुलावरून या ठिकाणी अत्यंत वर्दळीचा असा भाग हा आसरा पूल म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्था आहेत, त्याचबरोबर अनेक हॉटेलिंग आहे, मध्यमवर्गीय सरकारी नोकरदार राहण्याचे ठिकाण म्हणून जुळे सोलापूरला ओळखलं जातं। पण या सोलापूरचे पालकमंत्री, दोन्ही खासदार, 3 आमदार असून त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या जुळे सोलापूर वासियांना नरक यातना सहन करायला लागेल। कारण या पुलावर 4 जणांचा बळी गेला होता, आणखी 5वा बळी या पुलावर हे प्रशासन मागते का अशी आम्हाला शंका येत आहे। कारण भविष्यात जर हा पूल रुंदीकरण नाही झाला तर अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण हा पूल आणि आसरा पूल ते जुळे सोलापूरला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे याचं काम अत्यंत तातडीनं होणं गरजेचं आहे। गेल्या 3 वर्षापासून आसरा रेल्वे पुलाचा निधी 28 कोटी रुपये केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आले होते, परंतु 1% काम ही या आसरा पुलाचं सुरू झालेले नसून इथे नागरिकांचा जीव धोक्यात घालून नागरिक या पुलावरनं प्रवास करीत आहेत। याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत। भाजपची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असताना भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी यासाठी 28 कोटी रुपये मंजूर केलेले असताना सुद्धा या पुलाचं काम का सुरू होत नाही, इथे स्थानिक नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। त्या नागरिकांचा जीव प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना महत्वाचा वाटत नाही। त्याचबरोबरीने दमानी नगरचा इंग्रजांनी बांधलेला पूल, इंग्रजांच्या पत्रानुसार त्यांनी सांगितलं की 100 वर्ष याला पूर्ण झालेलं आहे, त्याचं आयुष्यमान पूर्ण झालेलं आहे, तुम्ही तो पूल पाडा आणि त्या ठिकाणी नवीन तुम्ही पुलाचं बांधकाम करा। तर तात्काळ त्या पत्राची दखल घेऊन तिथे पुलाचं काम सुरू झालेलं आहे। पण आसरा रेल्वे पुलाचं काम अद्यापपर्यंत सुरू झालेलं नाही। ही अत्यंत वेदनादायी येथील स्थानिक नागरिकांसाठी गोष्ट आहे। कारण येथील रहिवासी फार मोठ्या प्रमाणात टॅक्स भरणारा रहिवासी असून सुद्धा त्यांना ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या मिळताना दिसत नाहीत। हा रूळ असल्यामुळे ना एकतर लाईटचे प्रमाण, लाईट नाही, अंधार आहे, तिथे ब्रेक हे लावलेले आहेत, ब्रॅकेट लावलेले आहेत,
ब्रॅकेट लावल्यामुळे रस्ता अरुंद झालेला आहे. गाड्या ये जाण्या असल्यामुळे पादत्राणे जाण्याला येण्याला रस्ता नाही. शाळेचे मुलं रस्त्यावरनं जाता येतं, जीव मुठीत धरून जात असतात. तरी मला एवढंच म्हणणे आहे की लवकरात लवकर हा रस्ता मोठा रुंदीकरण करून समजायला येण्या जाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावे, हीच नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कामाला गती देण्याची मागणी केली आहे. पुलाच्या रुंदीकरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून संबंधित विभागाशी नियमित संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. 2021च्या दरम्यान गडकरी साहेब सोलापूरला आले होते. त्या दरम्यान मी त्यांना ते पुलाचं काम दाखवलं. वास्तविक गडकरी साहेब राष्ट्रीय महामार्गाचे मंत्री आहेत, परंतु तो पूल राष्ट्रीय महामार्गाकडे येत नसताना पण थोडस त्यांनी मनावर घेतला आणि रेल्वेवरती हा पूल जो होता एकतरी महापालिकेनं करणं अपेक्षित होतं किंवा राज्य सरकारने करणं अपेक्षित होतं. केंद्र सरकारचा ह्याच्यामध्ये सहभाग नसतो, परंतु नंतरच्या काळामध्ये हा निमित्त झालं. नंतरच्या काळामध्ये ह्याचा आधार धरून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने महारेल म्हणून नवीन कंपनी काढली. म्हणजे 50% राज्य सरकार आणि 50% रेल विभाग केंद्र सरकार अशी कंपनी काढून त्या कंपनीच्या मार्फत हा उड्डाणपूल आपलं रेल्वे ब्रिज घेण्याचं ठरलं. त्याच्यानंतर घेण्याचं ठरल्यानंतर याचं अंदाजपत्र करायचं, डिझाईन काढायचं निर्णय झाला. डिझाईन काढलं, त्याच्यानंतर अंदाजपत्रक केलं, त्याच्याप्रमाणे निविदा काढल्या, निविदा मंजूर झाल्या. परंतु ह्याच्यात त्यावेळी जी चूक झाली अंदाजपत्रक करताना, ती चूक होती. महानगरपालिकेला ती विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, महापालिकेला त्यावेळेस विश्वासात घेतलं नाही. त्यांच्या परस्पर अंदाजपत्रक केलं, टेंडर झालं, कामाचे आदेश देण्यात आले. काम सुरू करताना ज्यावेळेस लक्षात आलं तिथं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मोठी आहे आणि त्याच्यामुळे ते पिण्याची पाईपलाईन जोपर्यंत शिफ्ट होत नाही तोपर्यंत ते काम करता येत नाही. आणि स्वाभाविकपणे ते शिफ्टिंगचा खर्च विचारात घेतला, महापालिकेला विचारला. महापालिकेनं जवळपास 13 ते 14 कोटी रुपये हा स्थलांतर करण्याचा निर्णय झाला, म्हणजे खर्च अपेक्षित लागला. आणि मग ही कंपनी ते त्याच्यासाठी जे बजेट केलेलं होतं त्या बजेटच्या खूपच पुढे चालल्यामुळं ते डिझाईन बदलून घ्यायचं ठरलं. मग डिझाईन बदलण्यामध्ये खूप वेळ गेला, कारण पाईपलाईन तशीच ठेवून वेगळं डिझाईन करून त्याच्यावर लोड न येता, शिफ्ट न करता हे कसं करता येईल ते करायचा प्रयत्न केला. मीनव्हाईल टेंडर तर झालेलं होतं आणि मग टेंडरची मुदत संपत यायला लागली. मग नवीन डिझाईन तयार केलं. नवीन डिझाईन प्रमाणे त्याची कामाची परत फेर आदेश त्यांना दिले, म्हणजे मुदतवाढ देण्यात आली. त्याच्यानंतर कामाची सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर जे जागा अतिक्रमण झालेलं आहे, म्हणजे पुलासाठी जे जागा अपेक्षित आहे ते अपेक्षित जागा बांधकाम सुरू करताना लक्षात आलं. आणि मग बांधकाम सुरू करताना ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मग काही झाडी तोडायची असं किंवा काही अतिक्रमण मध्ये बांधकाम येत असत त्यांना पाडण्यासाठी ज्या ज्या प्रोसिजर आहे, जे पद्धत आहे, ज्या सिस्टीम प्रमाणे त्यांना जावं लागतं, डायरेक्ट अतिक्रमण काढता येत नाही. त्यात बराचसा कालावधी गेलेला आहे. त्यानंतर मला असं वाटतं की ह्याच्यात सुद्धा 2, 3, 4 वर्ष गेले सातत्यानं पाठपुरावा करत आलेला आहे. आणि नंतरच्या काळामध्ये स्वाभाविक एखादं वर्ष गेलं की अंदाजपत्रकामध्ये त्या बांधकामासाठी तरतूद झालेली असते. मग ती तरतूद अखर्चित झालं की परत पुढच्या वर्षी तरतूद करून घ्यावी लागते. मग ते अखर्चित झाल्यामुळं तो फंड स्लॅब झाला. लॅब झाल्यानंतर परत त्या फंड्स परत मागणी केली, परत त्याच्यात फंड्स आले. मला असं वाटतं की आता परत मी गडकरी साहेबाला विनंती केली की त्यांनी मग फोन केला. जयस्वाल म्हणून जे आता व्यवस्थापकीय संचालक आहेत, मग त्यांना भेटायला सांगितलं. त्यांना भेटलेलं आहे. आता बऱ्यापैकी काम मार्गी लागलेलं आहे. सगळे विषय आता संपत यायला लागले.
थोडस अतिक्रमण आहे, त्या अतिक्रमणचा निर्णय लवकरच झाला तर ते सुद्धा काम चालू होईल. अनेक अडथळे आहेत, ते अडथळे सातत्यानं पाठपुरावा माझ्याकडे सुदैवानं सर्व गोष्टीचा लेखी पुरावा देतोय, किती पाठपुरावा करतोय त्याचा सुद्धा पुरावा देतोय. परंतु लोकांची अपेक्षा असते की फास्ट व्हावं, आपणही प्रयत्न करतोय, पण अनेक अडचणी आहेत, त्या अडचणीतून पुढे जात जात वेळ जाणार आहे, पण हा पूर्व नक्की होणार.